ज्यांच्या परिसस्पर्शामुळे पुरंदरच्या या दुष्काळी भागातला गायीच्या गोठ्यात जन्म झालेला आणि उपाशी आईच्या पोटी जन्म घेतलेला विजय शिवतारे मंत्री झाला ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे। आपला मना मनात बापू है आपला जना जनात आला माणूस आपला झन 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 आता बार हे फिरलय आला बघा आला कोण शिलेदार पुरंदरचा किलेदार धुरंधर हा काळ जात घेऊनी सारे गड गड लढवूया नाव एक चढवूया विजय बापू शिवतारे शिलेदार पुरंदरचा किलेदार धुरंधर हा काळ जात घेऊनी सारे गड गड लढवूया नाव फक्त चढवूया विजय बापू शिवतारे। आपण ज्या पवित्र भूमीमध्ये आज आलाय आणि या पवित्र भूमीमधून पुढचं आपलं भविष्य काय सेवक हा रयतेची आहे ज्याला जाण मायभूमीसाठी लढला मायभूमीसाठी अडला लावून जीवाचे प्राण रयतेची जाण त्याला मातीची आण त्याला रयतेची जाण त्याला मातीची आण त्याला रयतेचा राजा नव्हे रयतेचा सेवक हा रयतेची आहे ज्याला जाण मायभूमीसाठी लढला मायभूमीसाठी अडला लावून जीवाचे प्राण तान भूक हरला तो ध्येय नवे बाळगून जपला त्याने स्वाभिमान प्रबळ इच्छा शक्ती ही काम त्याची भक्ती तो कार्यकर्त्यांचा अभिमान आदर्श रे मरणाला शमशेर तू वैर्याला तू पुरून उरला जनतेची साथ तुला जनतेचा हात तुला जनतेची आहे ही आन माय मातीसाठी झिजला तू मातीसाठी भिजला या मातीची आहे शान आयुष्य दिले तू रयतेच्या हिताला घेऊन शिवबाची आन धगधगत्या रक्तात राखून ठेवला तू पुरंदरच्या धरतीचा मान कणाकणात विजय आपला मना मनात माणूस आपला कणाकणात विजय आपला मना मनात माणूस आपला झन झन भगव वादळ उठतय आला 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 को पेटला हा जनसागर पाजला हा गजरा जय घोष घुमला पुन्हा रे विजय लोकशाहीचा अंत आहे रूढीचा वादळ उरतला रे शिलेदार पुरंदरचा किलेदार धुरंधर हा काळ जात घेऊनी सारे गड गड लढवूया नाव एक चढवूया विजय बापू शिवतारे शिलेदार पुरंदरचा किलेदार धुरंधर हा काळ जात घेऊनी सारे गड गड लढवूया नाव फक्त चढवूया विजय बापू शिवतारे गड गड लढवूया नाव एक चढवूया गड गड लढवूया पुरंदरचा किलेदार माणूस हा धुरंधार निर्भीड हा वसंतार पाण्यासाठी केले त्याने आंदोलन वारंवार जगला तो भिडला तो जनतेचा तारणहार शिलेदार पुरंदरचा किलेदार धुरंधर हा काळ जात घेऊनी सारे गड गड लढवूया नाव फक्त चढवूया विजय बापू शिवतारे शिलेदार किलेदार धुरंधर हा काळ जात घेऊनी सारे गड गड लढवूया नाव आज किडनी या निर्णयाने मला माहित नाही किती लय पण एक निश्चित आहे जोपर्यंत गुंजवणीचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतात फिरेल
आणि त्याच्यातून अंजिराची डाळिंब फुलतील. त्या डाळिंबाने अंजिरात विजय शिवतारे 200 वर्ष दिसेल.